पासून एक नॅशनल पार्क आहे, राईट? स्टेट पार्क आहे, सॉरी नॉट नॅशनल पार्क, स्टेट पार्क. आणि तिथे एक लेक आहे, तिथे वेगवेगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज नाही करणार आहोत, पण पिकनिकसाठी चाललो आहे. आमच्या अजून 2-4 फॅमिलीज आहेत. आम्ही जस्ट आत्ता घरातून निघालो आहे. सो चला लेट्स गो. अँड इकडे आहे आज, या बाजूला आहे महेश. आणि आम्ही आता तिथे पोहोचणार आहोत अराउंड 1-1.25 तासामध्ये. सो तिथे पोहोचल्यावर तुम्हाला भेटते. बाय. ह्युस्टन सिटीपासून अराउंड 1.5 तासावरती हंट्सव्हिल स्टेट पार्क नावाची ही जागा आहे. हे एक छोटंसं जंगल असल्यासारखं आहे, जिथे लेक आहे, वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, ट्रेल्स आहेत आणि तुम्ही एक 1 डे पिकनिक इथे करू शकता. इथे जात असतानाचा ड्राईव्ह पण तसा खूप छान आहे. आजूबाजूला सगळी झाडं दिसतात. बाय द वे, जे लोक म्हणतात ना टेक्सास खूप ड्राय आहे, इथे ग्रीनरी नाही आहे, असं नाही आहे. पण ह्युस्टन सिटीमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला हिरवळ किंवा ग्रीनरी बघायला मिळते. या पार्कमध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावं लागतं. तुमच्या गाडीमध्ये किती लोक आहेत त्याप्रमाणे तिकीटचे पैसे भरावे लागतात. पर ॲडल्ट $7 तिकीट पे करायचं आहे. आणि जर मुलं तुमची 12 वर्षापेक्षा खालच्या वयाची असतील तर त्यांना फ्री एंट्री आहे. आतमध्ये आल्यानंतर तिथे भरपूर सारे वेगवेगळे पिकनिकचे स्पॉट्स आहेत. खूप सुंदर असा लेक आहे आणि ट्रेल्ससुद्धा आहेत. सो तुम्ही 1 डे जर तुम्ही इथे आलात ना तर तुमचा आरामात टाईमपास होऊ शकतो, कारण की इथे वॉटर ॲक्टिव्हिटीज पण तुम्हाला करता येतात. आम्ही आत्ता पोहोचलो आहे त्या लेकच्या इथे आणि इकडे आहे आमचा सगळा ग्रुप. आमचे नेहमीचे फ्रेंड्स आहेत आणि हा आहे तो लेक जिथे वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे तुम्हाला करता येतात. कायाकिंग आहे, स्विमिंग करू शकता. इथे ना वल्चर्स आलेले आहेत. इकडे ना काही लोक आहेत जे मला वाटतं काही कुकिंग करतायत. मे बी तिकडे काहीतरी त्यांना मीट, चिकन वगैरे काहीतरी दिसलं असेल तर ते तिथं आलेत. तर आमचं हे अनप्लॅन ट्रिप आहे. ममता, माधवी आणि शिवांगी माझे नेहमीचे फ्रेंड्स आहेत. माझ्या ब्लॉगमध्ये दुसरे कोणी नसतात. याच माझ्या 4 मैत्रिणी आहेत ज्या असतात. आम्ही आज मस्त फूड वगैरे बनवून आणलेलं आहे. हा लेक व्ह्यू आहे. इकडे आम्ही बसणार आहोत कुठेतरी आणि पुढे दाखवतोस काय काय आहे. A few inches later. हा 1 hour later. दुनिया को भूल जाओ कुछ ऐसी बात कर. मी वेगळं करत आहे, तू वेगळं करत आहे. 2 hours later. 3 hours later. Can you move it along? I'm all out of time cards. रात है लगने लगा है डर, दुनिया को भूल जाओ ऐसी बात कर. कुछ ऐसी बातें कर. तू कसं केलं, परत असं केलं. मी बनवले ते मिक्स व्हेज सँडविचेस. ही मटकीची उसळ आहे ना. मटकीची उसळ, छोले, माझ्या बायकोने माधवीने खांडवी आहे ना, खांडवी, साबुदाणा खिचडी आणि शिवांगीने खूप मेहनत करून ऑर्डर करून ढोकळा आणला. तिनं चटणी आणली, ढोकळा आणि चटणी. एका कोणतरी कोण आहे, एक आहे लेडी जी बनवते त्यांच्याकडून बनवून घेतलाय. अँड देर आर लॉट ऑफ अदर लिटिल स्नॅक्स. हा आपल्या या विदर्भ साईडला चिवडा. अरे बापरे, छान छान. चाय 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 चाय, समोसा समोसा चाय. कसं झालंय जेवण? चांगलं, अप्रतिम. तुम्हाला पोरांना काय आवडलं सगळ्यात जास्त? सँडविच मी बनवले म्हणूनच मी विचारलं.
दुसरं काही खातच नाही येत ते. हां, आम्ही इकडे आहोत आणि हे माझं प्लेट. आणि वेदर पण इतकं छान आहे ना आज, बिलकुल गरम नाही आहे, छान वारं सुटलं आहे, प्लेझंट वेदर आहे. आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो बोटिंग करायला. तर इथे ना 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बोट आहेत ज्या तुम्हाला रेंटवर मिळतात आणि त्याचे चार्जेस पर आवरवर असतात. म्हणजे जेवढा तास तुम्ही ते रेंटवर घेणार तेवढ्या तासाचे तुम्हाला पैसे द्यावे लागणार. सो इथे 3 प्रकारच्या बोट आहेत, कनूज, पेडल बोट आणि कायाक. सो प्रत्येकाचा चार्ज ना $20 पर आवर असा होता. आम्ही सगळेजण आता जातोय बोटिंगला, पेडल बोटिंगला. सो इकडे आहेत पेडल बोट. सगळेजण अशी जॅकेट घालून तयार आहेत. तिथे जॅकेट घातल्याशिवाय, लाईफ जॅकेट घातल्याशिवाय ते अलाउड करत नाही. सो लेट्स गो. हे पूर्ण कुठे? अरे हे ओपन आपण हे घेऊ शकतो, एकत्र जाऊ शकतो. तिथे पोहोचले तर ना. मी मागे बसली आहे, महेश आणि अंश पुढे आहेत. आय नो, म्हणूनच मी म्हणलं मला नाही करायचं. तर हे आम्ही सगळेजण इकडे आलो आहोत, एका ठिकाणी थांबलो आहोत. हॅलो, आले आले आले, पाटील फॅमिली आली. पाटील बाई समोर आराम करतायत. इकडं महेश आणि अंश. या ओके. त्यांच्याकडे काय मोठं आहे काय? पण ते पाणी मला पाण्याची प्रचंड जास्त भीती वाटते. मी खूप घाबरते आणि त्या बोटीवरती उभा राहण्याचा माझा हा साहसी प्रयत्न. आमच्या बोट राईड नंतर आम्ही गेलो ट्रेलमध्ये. सो इथला ट्रेल खूप सुंदर होता. इथे जी झाडं आहेत तुम्ही बघू शकता, खूप उंच उंच अशी झाडं होती. आणि आम्ही बोटिंग करत होतो ना, तर आम्हाला इतकी गरमी लागत होती, इतकं ऊन होतं. आणि आम्ही कंटाळून त्या बोटीत ॲक्च्युली 1 तासाचे पैसे दिले होते. हार्डली आम्ही 15 ते 20 मिनिट, मॅक्स अर्धा तास तिथे थांबलो आणि त्या बोटी परत करून ट्रेलमध्ये जाण्याचा प्लॅन केला. आणि ट्रेलमध्ये आलो तर असं वाटत होतं जसं काही ऊनच नाही आहे, कारण की त्या झाडांमुळे एवढी सावली आणि इतकं गार वाटत होतं ना. आम्ही आत्ता त्या ट्रेलमध्ये आहोत आणि इथे लिटरली अशी जळालेली झाड आहेत. मला वाटतं इथे वाईल्ड फायर झालं असणार, त्यामध्ये ही अशी जळाली आहेत. पण हे झाड व्यवस्थित आहे अजून पण. हा, केवढे उंच उंच झाड आहेत हे, बापरे, जंगलात आल्यासारखंच आहे हे. अशी होती आमची 1 डे पिकनिक. आम्हाला आत्ता इतका उन्हाचा त्रास व्हायला लागला होता ना, नंतर आलो त्यावेळेस काही वाटलं नाही, पण नंतर ते ऊन खूप जाणवायला लागलं. स्पेसिफिकली ज्यावेळेस आम्ही बोटिंग केलं ना त्याच्यानंतर, तरी झाडांमध्ये होतो, ते ट्रेल वगैरे करत असताना काही तेवढं वाटलं नाही. पण आता असं झालं की आता बस झालं, आता चला घरी. सो आम्ही किती सकाळी 9ला निघालो होतो, आता 4 वाजलेत. 9 नाही, 9:30ला निघालो होतो आणि भरपूर वेळ गेला. सो इट्स अ नाईस प्लेस. 1 डे
डे पिकनिकसाठी जर तुम्हाला करायचं असेल. ॲक्च्युली इथे कॅम्पिंग पण करता येते, कॅम्पिंगची पण साईट आहे. सो इफ यू आर इंटरेस्टेड, तुम्ही ह्युस्टनमध्ये राहत असाल तर तुम्ही या स्टेट पार्कला नक्की भेट देऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की